एकीकडे नेते मंडळी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत, तर दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी एसी कार्यालयात बसून मस्त आहेत. तर सर्वसामान्य नागरिक मात्र उन्हाळा आणि उकाड्याने त्रस्त झालेत. गेले 10 दिवस यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झालेत. त्यातच गेले अनेक दिवस बदलापूर आणि ग्रामीण परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसभरात कोणत्याही वेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झालेत. बारवी धरण परिसरात सातत्याने बत्ती गुल होत असल्याने परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरण कार्यालयावर धडक दिली आहे. बारवी धरण परिसरातील येवे, पिंपलोली, सागाव, चांदप, चांदपपाडा, पादिरपाडा, पाटीलपाडा, असनोली या गावांमधील ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना चांगल्याच धारेवर धरलंय. सागाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच कृष्णा धुमाळ यांनी आक्रमक पवित्रा घेत यावेळी जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे ऐकून ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. बदलापूर एमआयडीसी आणि शहर भागात वीज पुरवठा खंडित न करता केवळ ग्रामीण भागातील नागरिकांना वेठीस धरले जाते असा आरोप करण्यात आलाय. तसेच कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून शिवीगाळ केली जात असल्याचा देखील आरोप ग्रामस्थांनी केलाय. सध्या उकाड्याच्या काळात वीज पुरवठा वारंवार खंडित होऊ नये यासाठी महावितरणने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसे न झाल्यास आंदोलन करू असा आक्रमक इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी. Like, comment, share and subscribe.